नवरा गेल्यानंतर सुमनची परिस्थिती खूपच बिकट झाली. आपल्या 2 मुलांसाठी ती हॉटेलमध्ये भांडी धुण्यासाठी कामाला लागली. परंतु एक दिवस जेव्हा ती पगार घेऊन घरी येत होती तेव्हा रस्त्यात एक म्हातारा भेटला. तिला म्हणाला, माझी मुलगी खूपच आजारी आहे, माझी मदत करा. पुढचा मागचा विचार न करता सुमनने त्याला सगळा पगार दिला. सुमन जेव्हा घरी आली तेव्हा आपल्या मुलांना उपाशीत झोपलेलं पाहून पदर तोंडाला लावून रडू लागली. तेवढ्यात दरवाजा वाजला. परंतु सुमनने जसा दरवाजा खोलला तिच्या पायाखालून जमीन सरकली. कारण समोर तर कधी सुमन आपल्या हातात असणाऱ्या पगाराकडे बघत होती, जो तिला पूर्ण 1 महिना मेहनत केल्यानंतर मिळाला होता. तर कधी ती समोर रडत असलेल्या म्हाताऱ्या माणसाला बघत होती, जो लोकांसमोर हात जोडून म्हणत होता की कृपा करून मला काही पैसे द्या. तो म्हातारा माणूस खूपच रडत होता. या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक माणसाचा हात पकडून त्यांना विनंती करत होता की माझी एकच तर मुलगी आहे, तीच माझा आधार आहे. कृपा करून मला थोडे पैसे द्या, नाहीतर ती दवाखान्यातच तडफडून मरून जाईल. परंतु त्यांची कोणीच मदत करायला तयार होत नव्हते. कोणी त्यांचा हात झटकत होते, तर कोणी त्यांना मागे ढकलून देत होते, तर कोण त्यांना हात जोडून म्हणत होते, माफ करा बाबा, का त्रास देत आहात, रस्त्यावरून बाजूला व्हा. सुमन त्यावेळी बस स्टॉपवर उभी होती. आपल्या बसची वाट बघत होती. तेव्हाच समोर रस्त्यावर हे दृश्य पाहायला मिळाले. तेव्हा तिचे हृदय भरून आले होते. आजच तिला पगार मिळाला होता, जो तिने हाताच्या मुठीत बंद करून ठेवला होता. इतके जास्त पैसे नव्हते की ते पर्समध्ये ठेवले जातील, आणि ही सुद्धा भीती होती की कोणी पर्स पळवून नेली तर काय होईल. त्या म्हाताऱ्या माणसाचे बोलणे, त्यांचे अश्रू, त्यांचे या वयात थरथरते जोडलेले हात पाहून सुमनचे मन पागळू लागले होते. त्या म्हाताऱ्या माणसाची ही अवस्था पाहून तिच्या सुद्धा डोळ्यात अश्रू आले होते. कारण तिला माहिती होते की तो म्हातारा माणूस कोणत्या दुःखातून जात आहे. तिचा नवरा सुद्धा आजारपणातच तिला सोडून निघून गेला होता. तेव्हा ती सुद्धा अशीच रडत होती आणि लोकांना विनवण्या करायची की कोणीतरी तिच्या पतीच्या उपचारासाठी पैसे द्यावेत, आणि तेव्हा तिला सुद्धा असे झिडकारले जायचे. अचानक तिला भास झाला की त्या म्हाताऱ्या माणसाच्या ऐवजी तीच तिथे उभी आहे आणि रडून रडून लोकांच्या विनवण्या करत आहे की माझी मदत करा. त्या म्हाताऱ्या माणसाला आपला सर्व पगार देण्यासाठी तिने आपली 2 पावलं पुढे टाकली होती, म्हणजे कदाचित त्यांची मुलगी वाचेल. परंतु 3रे पाऊल टाकताच तिथेच थबकली. आतमधून तिला कोणीतरी थांबवले होते. कोणीतरी तिच्या पायात बेड्या टाकल्या होत्या. आपली मुलं घरी तिला रडताना दिसू लागली, ज्यांनी पूर्ण 1 महिना खूप मुश्किलने शिळं अन्न खाऊन घालवला होता. तिने विचार केला होता की घरी जाऊन सगळ्यात अगोदर किराणा सामान भरेल. घरी आपल्या मुलांना ती चांगलं जेवण भरवेल. ती स्वतः उपाशी तापाशी राहून जीवन जगत होती. त्यामुळे मुलांचे रडके चेहरे तिच्या पायाच्या बेड्या बनल्या होत्या. हृदय खूपच जोरजोरात धडधड करत होतं. फक्त हीच अस्वस्थता मनात होती की एकतर त्या बाबांची कोणीतरी मदत करावी, किंवा तिची बस लवकरात लवकर स्टॉपवर यावी, म्हणजे ती त्यात बसून जाईल. हृदयाला पिळवटून टाकणारे जे दृश्य ती बघत होती, तिला वाटत होते की हे दृश्य तिच्या डोळ्यांसमोरून नाहीसे व्हावे. मनात आता अस्वस्थता अजूनच वाढू लागली होती. कारण तो म्हातारा माणूस आपल्या गुडघ्यांवर बसून जोरजोरात रडू लागला होता. आभाळाकडे बघत होता, म्हणत होता, या जगात तुझा असा कोणच भक्त नाही का जो मला मदत करू शकतो. तुझ्या या जगात दया नावाची गोष्टच राहिली नाही. जर मी रिकाम्या हाताने दवाखान्यात गेलो तर माझी मुलगी मला लाचार होऊन बघून म्हणेल, बाबा मला जगायचं आहे. तिचे आयुष्यच आता थोड्या पैशांवर अवलंबून आहे रे. मी तिला मरताना पाहू शकत नाही. भगवंता माझी परीक्षा घेऊ नकोस रे, मी हे बघू शकत नाही. आता हे ऐकून सुमनला वाटत होते की तिचे हृदय धडधड करून बाहेर येईल. ती लगेच त्या म्हाताऱ्या माणसाकडे जाऊ लागली. तिला आता कशाचीच पर्वा नव्हती. तिच्या मनात फक्त एवढेच होते की त्या म्हाताऱ्या माणसाची मुलगी वाचावी. ती रोड क्रॉस करून त्या म्हाताऱ्या माणसाकडे पोहोचली. आपला सगळा पगार त्याच्या हातात ठेवला. त्या माणसाने एक नजर सुमनकडे पाहिले आणि दुसऱ्या बाजूला हातात असलेल्या ठेवलेल्या पैशांकडे पाहून तो माणूस सुमनकडे पाहून आभार व्यक्त करण्याच्या नजरेतून पाहू लागला. त्या बाबांनी सुमनच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणू लागले, माझा भगवंत तुझ्या सगळ्या अडचणींना आणि त्रासांना दूर करेल. बाळा, तू रडणाऱ्या बापाचे अश्रू पुसले आहेस. माझा भगवंत तुझे दिवस कसा बदलेल बघच तू. तो म्हातारा माणूस रडता रडता सुमनला आशीर्वाद देत होता. सुमन तिथून माघारी फिरली, कारण तिची बस आली होती. शांतपणे ती त्या बसमध्ये जाऊन बसली.
आता ती हा विचार करत होती की घरी जाऊन आपल्या मुलांना काय उत्तर देऊ, जे इतक्या दिवसांपासून या आशेवर आहेत की आईचा पगार मिळेल तेव्हा आपण पोट भरून जेवण करू. आणि जेव्हा ते आपल्या आईला रिकाम्या हाती बघतील तेव्हा सुमन त्यांना काय उत्तर देईल, कशा प्रकारे त्यांना समजावेल की अजून 1 महिना वाट बघा. आता कशा प्रकारे ती 1 महिना काढेल. तिला पैशांचे तोंड तर आता 1 महिन्यानंतरच बघायला मिळणार होते. आता तर गल्लीतला दुकानदार सुद्धा तिला सामान द्यायला नकार द्यायला लागला आहे. म्हणतो की आधीचे पहिले पैसे द्या मगच सामान खरेदी करा. सुमनच्या डोळ्यातून लगातार अश्रू वाहत होते. तिला आता सगळं काही पहिलं आठवू लागले होते. तिचा नवरा जेव्हा कमवत होता तेव्हा तिच्या घरात कशाशीच कमी नव्हती. मुलं चांगल्या शाळेत शिकत होती. ते खूप श्रीमंत नव्हते पण गरीब सुद्धा नव्हते. चांगलं खाऊन पिऊन सुखी होते. तिला 2 मुलं होती. दोन्हीही मुलंच होती आणि ते सुद्धा जुळे. दोघेही 9 वर्षाचे होते. परंतु नवऱ्याच्या आजारपणात तिने घरातल्या प्रत्येक किमती वस्तू विकून टाकल्या होत्या. फक्त तिचे राहते घर वाचले होते. तिने आपले दागिने, घरातले किमती सामान सगळं काही विकून आपल्या पतीच्या उपचारासाठी पैसे लावले होते. जेव्हा पैसे संपून सुद्धा नवऱ्याचा आजार बरा झाला नाही तेव्हा तिने लोकांना विनवण्या करायला सुरुवात केली. परंतु त्यावेळेस तिला आपल्या माणसांचे खरे रूप दिसले होते. सगळ्या नातेवाईकांनी तिला पैसे देण्यासाठी नकार दिला होता. सगळ्यांच्या घरी जाऊन सगळ्यांच्या पाया पडून तिने सगळ्यांना विनंती केली होती. सारखं म्हणायची की माझी मदत करा, परंतु कोणालाच तिची दया आली नाही आणि कोणीच तिला मदत केली नाही. नवऱ्याच्या मृत्यूनंतर गावातल्या आणि आजूबाजूच्या लोकांनी काही दिवस तिला मदत केली होती. कोणी तिच्या हातावर थोडेफार पैसे ठेवून जात होता तर कोणी घरात राशन टाकून जात होते. कोणी त्यांना शिजलेले अन्न देत होते तर कोणी तिच्या मुलांना बिस्किट वगैरे आणून देत होते. हे सुद्धा त्यांचे उपकारच होते की त्या लोकांनी सुमनला सांभाळले होते आणि तिला दिलासा सुद्धा दिला होता. परंतु हळूहळू सगळे त्यांना विसरू लागले, जी ती आपल्या संसारात रमू लागली. सुमनसुद्धा कधीपर्यंत दुसऱ्यांच्या आधारावर जगू शकत होती. नवऱ्याला जाऊन महिना झाला होता की मुलांनी शाळेत जाण्यासाठी हट्ट केला, परंतु तिच्याजवळ शाळेला फी देण्यासाठी पैसेच नव्हते. मग तिला आठवले की तिची मुलं शाळेत पहिला नंबर आणत होती. त्यामुळे एक दिवस ती त्यांच्यासोबत शाळेत गेली की कदाचित शाळेतले शिक्षक त्यांना फ्रीमध्ये शिकवायला तयार होतील. जेव्हा ही गोष्ट सुमनने शाळेतल्या प्रिन्सिपलला सांगितली तेव्हा त्या प्रिन्सिपल मॅडमच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. म्हणू लागल्या की मुलांना फुकट शिकवण्यासाठी आम्ही अनाथ आश्रम खोलून ठेवले नाही आणि तसे पण ही प्रायव्हेट शाळा आहे. तेव्हा सुमन म्हणाली, मॅडम फुकटमध्ये शिकवू नका. जशी मला नोकरी मिळेल तशी मी मुलांची फी एकत्र भरून टाकेल, पण माझ्या मुलांचे वर्ष खराब करू नका. प्रिन्सिपल मॅडम म्हणाली, नाही, मी जर अशा प्रकारे मुलांवर दया केली तर शाळेतली अर्ध्याहून जास्त मुलं फुकटमध्ये शिकायला म्हणतील. असं करा, तुम्ही तुमच्या मुलांना गव्हर्नमेंट शाळेत टाका, तिथे शिक्षण फ्री आहे. सुमन तिथून नाराज होऊन आपल्या मुलांना घरी घेऊन आली. तेव्हा ती विचार करत होती की मुलांना गव्हर्नमेंट शाळेत टाकेल, पण त्यांना शिकवून मोठेच करेल. दुसऱ्याच दिवशी दोन्ही मुलांना तिने गव्हर्नमेंट शाळेत टाकले आणि आपल्या मुलांचे पोट भरण्यासाठी दुसऱ्यांच्या घरात धुणं भांड्याचे काम करू लागली. परंतु ते पैसे तिला पुरतच नव्हते. या पैशांनी फक्त ती घरातले थोडेफार सामान खरेदी करू शकत होती. कधीकधी ती चपात्यांवर साखर टाकून रोल करून मुलांना खायला देत होती. परंतु एक दिवस जेव्हा दोन्हीही मुलं शाळेतून घरी आली तेव्हा रडत होते. सुमनने त्यांना रडण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी आपले हात पुढे केले. दोघांचेही हात लाल होते. म्हणू लागले, आई, टीचरने जोरात छड्या मारल्या आहेत ग. म्हणतात की इतक्या दिवसांपासून तुम्ही लोक शाळेत येता, मग अजूनपर्यंत तुम्ही स्कूल युनिफॉर्म खरेदी का नाही केला. हे बोलून एका मुलाने आपला शर्ट काढला आणि आपली पाठण दाखवली. छडी मारून मारून पाठण लाल झाली होती. हे पाहून सुमनच्या अंगावर काटा आला होता. तिला खूप दुःख होत होते. मुलं म्हणाली, आम्ही उद्यापासून त्या शाळेत जाणार नाही. तिथले टीचर खूपच कडक स्वभावाचे आहेत. थोड्या गोष्टीवरून छड्या मारतात. सुमनने जेव्हा ही गोष्ट तिथल्या प्रिन्सिपलला सांगितली तर ते म्हणू लागले, तुम्ही स्वतःच विचार करायला हवा की एवढी काय गरिबी आली आहे की तुम्ही तुमच्या मुलांना युनिफॉर्म खरेदी करू शकत नाही. सुमनने त्यांना असे सांगितले की खरंच तिची परिस्थिती खूपच हालाकीची आहे. जसे पैसे जमा होतील ती युनिफॉर्म खरेदी करेल. परंतु प्रिन्सिपलने हे मान्य केले नाही आणि म्हणाले की तुमच्या मुलांना तुम्ही घरी घेऊन जा.
जेव्हा युनिफॉर्म खरेदी करसाल तेव्हा पुन्हा शाळेत घेऊन या. सुमन खूपच रडत होती. अशी वेळ तिच्यावर कधीच आली नव्हती. मुलांच्या शाळेची फी तिने नेहमी वेळेवर दिली होती. तिची मुलं शाळेत सुद्धा हुशार होती. जेव्हापासून मुलं शाळेत जायला लागली होती तेव्हापासून मुलांना ए ग्रेड मिळत होती. सुमन शेवटचा प्रयत्न करत त्या प्रिन्सिपल समोर बसली आणि मग हात जोडून विनवणी करू लागली की मॅडम, मी एक स्त्री आहे आणि मला हीच जुळी मुलं आहेत. मी माझ्या पतीच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा घराबाहेर निघाले आहे आणि नोकरीच्या शोधात होते. नोकरी करून मला माझ्या मुलांचा खर्च उचलायचा आहे, त्यांच्या पोटापाण्याचं पाहायचं आहे. सध्या मला 2 घरी घरकाम मिळाले आहे, पण ती नोकरी मिळून मला थोडेच दिवस झाले आहे. माझा पगार एवढा नाही की मी माझ्या मुलांचा युनिफॉर्म खरेदी करू शकेल. कृपा करून माझ्यावर दया करा आणि माझ्या मुलांना शाळेत शिकण्याची परवानगी द्या. शाळेची फी देऊ शकले नाही म्हणून तर मी यांना प्रायव्हेट स्कूलमधून काढून इथे गव्हर्नमेंट शाळेत टाकले आहे ना. आणि आता जर तुम्ही माझ्या मुलांसोबत अशा वागल्या तर माझी मुलं पुढे शिकूच शकणार नाही आणि त्यांच्या जीवनात ते कधीच पुढे जाणार नाही. सुमनचे हे बोलणे ऐकल्यानंतर प्रिन्सिपल मॅडम तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागली. म्हणू लागली, हे बघा, मी इथे तुमच्या अडचणी ऐकण्यासाठी बसले नाही. आमचे सुद्धा काही नियम आहेत जे आम्हाला पाळावेच लागतात. तुम्ही तुमच्या मुलांना घरी घेऊन जाऊ शकता. जेव्हा पैसे आल्यावर युनिफॉर्म खरेदी करसाल तेव्हा पुन्हा तुम्ही मुलांना घेऊन या. प्रिन्सिपल मॅडमचे बोलणे ऐकून सुमनने आपल्या दोन्ही मुलांना मिठी मारली आणि उदास होऊन प्रिन्सिपलकडे एक नजर बघून मुलांना घेऊन बाहेर निघाली. मुलांना सुद्धा टेन्शन आले होते. आपल्या आईला विचारू लागले, आता आम्ही काय करणार, कुठे शिकणार? आता आम्ही शिकणारच नाही का? तू आमचे ॲडमिशन दुसऱ्या शाळेत करतेस का? आई, आपल्याजवळ पैसे असते तर आपण युनिफॉर्म खरेदी करून आम्ही शाळेत गेलो असतो ना गं. मुलांचे बोलणे ऐकून सुमनची हालत अजूनच खराब होऊ लागली होती. तिने मुलांना घरी आणले आणि त्यांना दिलासा देत म्हणाली की तुम्ही दोघेही काळजी करू नका. मी अजून कुठेतरी काम शोधते म्हणजे आपल्याला जास्त पैसे मिळेल आणि तुमचं युनिफॉर्मसुद्धा येईल. दुसऱ्याच दिवशी सुमन अजून काही घरी काम शोधायला गेली, परंतु कोणीच तिला कामावर ठेवून घेतले नाही आणि नाही कोणाला मोलकरींची गरज होती. संपूर्ण दिवस भटकून सुमन घरी आली तेव्हा मुलं आशेने तिच्याकडे पाहू लागली, परंतु तिचे रिकामे हात होते. कितीतरी दिवस ती नोकरी शोधत होती आणि शेवटी एक दिवस आपल्या गावातून निघून शहराकडे निघाली तेव्हा तिला एक हॉटेल दिसले, जिथे 12 ते 13 वर्षाचा मुलगा भांडी घासत होता. भांडी इतकी जास्त होती की तो एकटा मुलगा भांडी घासू शकत नव्हता. तेव्हा सुमन लगेच हॉटेलच्या मालकाकडे गेली आणि त्यांना म्हणू लागली, साहेब, मी गरीब विधवा बाई आहे, मला काम द्या. मी तुमच्या हॉटेलमध्ये झाडू पोछा करेल आणि भांडीसुद्धा घासेल. त्या बदल्यात मला थोडेफार पैसे द्या. त्या हॉटेल मालकांनी जेव्हा सुमनला पाहिले तेव्हा तर त्याने पहिला नकारच दिला. म्हणू लागला, नाही नाही, मी कोणत्या बाईला इथे कामावर ठेवू शकत नाही. इथे काम करणारे सर्वजण पुरुष नोकर आहेत. उद्या जाऊन जर काही कमी जास्त झाले तर सगळं काही माझ्यावरच येईल. मालकाचे बोलणे ऐकून सुमन रडू लागली. हात जोडून म्हणू लागली, मी पूर्ण डोक्यावर पदर घेऊन सगळं काम करेल. कृपा करून माझ्यावर दया करा. माझी मुलं उपाशी आहेत. मला खरंच कामाची खूपच गरज आहे. सुमनची अवस्था पाहून मालकाचे हृदय पाघळले. तेव्हा त्यांनी मजबुरीने सुमनला आपल्या हॉटेलमध्ये भांडी घासण्यासाठी कामावर ठेवले. सुमनला तर खूपच आनंद झाला होता. त्या माणसाने सुमनला चांगला पगार ठरवला. सुमन खुश होती की या महिन्याचा पगार झाल्यावर ती आपल्या मुलांचे युनिफॉर्म खरेदी करेल. अशा प्रकारे सुमन आता सकाळ ते संध्याकाळ त्या हॉटेलमध्ये काम करू लागली. जे अन्न हॉटेलमध्ये शिल्लक राहायचं ते अन्न सुमन घरी आणायची. परंतु हळूहळू ज्या गावात सुमन राहत होती तिथे एक बातमी पसरायला लागली की सुमन तर हॉटेलवर जाऊन पुरुषांसोबत काम करते आणि तिथेच भांडी घासते. तेव्हा कितीतरी लोक तिच्याबद्दल वाईट साईड बोलू लागले. शेजारच्या महिला सुद्धा तिच्या घरी आल्या आणि म्हणू लागल्या की ही काय नवीन पद्धत तू काढली आहेस? तुला जरासुद्धा तुझ्या पतीच्या इज्जतीची काळजी नाही का? हॉटेलमध्ये जाऊन तू असले कसले काम करतेस? तुला दुसरी जागा मिळाली नाही का काम करण्यासाठी? सुमन त्या बायकांचे बोलणे ऐकून हैराण झाली. ती आधी तर शांत बसली, परंतु लोक जेव्हा प्रमाणापेक्षा जास्तच बोलायला लागले तेव्हा तिला सहन झाले नाही. ती रडायला लागली आणि म्हणू लागली, कधीपर्यंत मी तुमच्या पुढे हात पसरत राहू?
कधीपर्यंत मी तुमच्या दरवाजावर वाट बघत बसू की कोणीतरी आम्हाला खायला आणून देईल? तुम्ही लोक तर तुमच्या घरात बसून आपले आयुष्य सुखात काढत आहात, पण माझे आणि माझ्या मुलांचे काय? आम्ही उपाशी राहून मरू का? गल्लीतला तो दुकानवाला ही अफवा पसरवत आहे की मी हॉटेलमध्ये काम करते. कधी तुम्ही त्याला विचारले आहे का की त्याने मला शेवटचे सामान कधी दिले आहे? जेव्हा कधी मी त्याच्याकडे कोणती वस्तू आणायला जाते तर मला तो नकार देतो आणि म्हणतो की आधी पहिली उधारी दे, मगच तुला बाकीचे सामान मिळेल. जेव्हा तुम्ही लोकांनी आम्हाला मदत करण्याचे बंद केले, तुमचे मदतीचे हात मागे घेतले, तेव्हा मला काही ना काही करणे गरजेचेच होते ना. एवढं सगळं बोलूनही पारडं गाववाल्यांचं जास्त जड होतं. ते लोक सुमनलाच वाईट साईड बोलत होते आणि तिच्यावर दबाव टाकू लागले की हे गाव सोडून तिने इथून निघून जावं. म्हणत होते की घरातून कामासाठी बाहेर पडणाऱ्या महिला या चांगल्या नसतात. खूप मुश्किलने तिने त्या लोकांचे टचके टोमणे ऐकले होते आणि एवढं असूनही ती तिच्या मतावर ठाम होती, कारण तिला माहिती होते की ती चुकीची नाहीये. जे ती काम करत आहे ती आपल्या मुलांचे पोट भरण्यासाठी करत आहे. लोकांचं काय आहे? आज सुमनच्या मागे पडले होते, उद्या दुसऱ्या कोणाच्या मागे पडतील. घरात जवळजवळ राशन संपले होते. फक्त एवढंच पीठ शिल्लक राहिलं होतं की जर त्यांनी दिवसातून एकदाच जेवण केलं तर खूप मुश्किलने ते आठवडाभरच पुरले असते. सुमनला आता चिंता सतावू लागली होती. काही दिवस तर ती हॉटेलमधून राहिलेले शिल्लक अन्न आणत होती, परंतु आता हॉटेलमध्ये सुद्धा अन्न शिल्लक राहत नव्हतं. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या बाकी नोकर मंडळींमधून कोणी ना कोणी ते राहिलेलं अन्न घेऊन जात होते. त्यामुळे सुमनला आता हॉटेलमध्ये राहिलेलं अन्न मिळतच नव्हते. त्यामुळे आता मुलांवर उपाशी राहण्याची वेळ आली होती. ते 2 दिवसातून एकदाच जेवू शकत होते आणि बाकी पूर्ण दिवस पाणी पिऊन घालवत होते. जेव्हा कधी आई कामावरून घरी यायची तेव्हा मुलं तिच्या हाताकडे मोठ्या आशेने बघायची की कदाचित आईने आज हॉटेलमधून जेवण आणले असेल, परंतु तिचे हात रिकामेच असायचे. सुमन आपल्या मुलांना समजावून सांगायची की बाळांनो, जसा मला पगार मिळेल ना, मी तुम्हा दोघांना चांगले जेवण बनवून देईल, तेव्हा तुम्ही पोट भरून खा. सुमनचे असे बोलणे ऐकून मुलं नेहमी खुश होत होती आणि त्या दिवसाची वाट पाहायची की आईचा पगार कधी मिळेल. दररोज रात्री मुलं विचार करायची की आईचा पगार येण्यासाठी इतके दिवस बाकी राहिले आहेत. परंतु वेळ अशी होती की पुढे जातच नव्हती. संपूर्ण दिवस हॉटेलमध्ये काम करून सुमन थकून जात होती. ती फक्त आपल्या पगाराची वाट बघत होती आणि अशाच प्रकारे 1 महिना निघून गेला आणि सुमनचा पगार तिच्या हातात आला होता. हॉटेल मालकांनी जेव्हा तिला पगार दिला तेव्हा आनंदाने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हसून हातातल्या पैशांकडे पाहायला लागली. या पैशांची वाट ती कितीतरी आठवडे पाहत होती. एक तास तिला एक वर्षासारखा वाटत होता. तिने आनंदाने हॉटेल मालकाचे आभार मानले आणि मनातल्या मनात विचार करू लागली की सगळ्यात अगोदर ती या पैशांनी घरात राशन भरेल आणि आज चांगलं जेवण बनवून आपल्या मुलांना भरवेल. कितीतरी दिवस त्यांनी पोट भरून जेवण केले नव्हते. उरलेल्या पैशातून ती मुलांना युनिफॉर्म खरेदी करेल, म्हणजे ते स्कूलला जाऊ शकतील. त्यानंतर मुलांच्या चपला, त्यांची कपडे सगळं तर खराब झाले आहे. पतीच्या आजारपणात एवढे पैसे गेले की घरी काहीच वाचले नव्हते. तिला लग्नात जे सामान मिळाले होते ते सुद्धा सेकंड हँडमध्ये विकले होते आणि मिळालेल्या पैशातून तिने घर खर्च भागवला होता. त्या दिवशी हॉटेलचे काम संपवून सुमन घरी जाण्यासाठी निघाली. ती रोजच त्या बस स्टॉपवर बसत होती. बसची वाट बघत असायची आणि आजच तिने तिचा संपूर्ण पगार त्या म्हाताऱ्या माणसाला दिला आणि नाराज होऊन बसमध्ये बसून घरी निघाली होती. बसच्या एका झटक्याने सुमनचे डोळे उघडले. तिच्या डोळ्यातून अश्रू निघून गालावर पडत होते, ज्यांना तिने लगेच साफ केले. तिचा बस स्टॉप आला होता, जिथून तिला पुढे अजून 10 मिनिट चालून तिच्या घरी जायचे होते. तिला आता समजत नव्हते की घरी जाऊन मुलांना कसे समजावू. हातात तर 1 रुपयासुद्धा नव्हता. जर मुलांनी विचारले तर त्यांना ती कशी समजावून सांगेल की तिने ते पैसे एका म्हाताऱ्या माणसाला दिले आहे. बस स्टॉप ते घरापर्यंतचा पायी प्रवास 10 मिनिटेचा होता, पण आज तिला अर्धा तास लागला होता. असो, सुमन घराच्या दरवाजाच्या बाहेर पोहोचली आणि एक खोल श्वास घेतला आणि आपल्या देवाला म्हणू लागली, देवा, माझी मदत कर. मला एवढी हिंमत दे की मी माझ्या मुलांसमोर जाऊ शकेल. सुमनने आपले अश्रू साफ केले आणि घरात गेली. दरवाजा उघडण्याचा आवाज मुलांनी ऐकला तर मुलं सुमनजवळ पळत आली. त्यांची नजर आधी आईच्या चेहऱ्यावर, मग हाताकडे गेली.
त्यांना माहिती होते की आज आईला पगार मिळणार आहे, कारण सुमन त्यांना सकाळी सांगून गेली होती की आज कामावरून येताना दुकानातून राशन घेऊन येईल आणि आज रात्री आपण पोटभर जेवण करू. परंतु मुलांनी आपल्या आईच्या हात रिकामे पाहिले तर मुलं तिला प्रश्न विचारू लागली. आजसुद्धा तुला पगार मिळाला नाही का आई? तू दुकानातून राशन आणले नाहीस का? मुलांचे बोलणे ऐकून सुमन लगेच हसली आणि म्हणाली, हो बाळांनो, मी सांगितले आहे, थोड्याच वेळात आपल्या घरी खायचे सामान येईल. ते जाऊ द्या, तुम्ही इथे बसा आणि मला सांगा बरं, आज सगळा दिवस तुम्ही काय केले? अशा प्रकारे बोलून सुमनने मुलांचे लक्ष विचलित केले होते. मुलांचे ओठ सुकले होते, त्यांना अशक्तपणा आला होता, तरीसुद्धा थोड्याच वेळात घरी खायचे सामान येणार आहे असे आपल्या आईचे बोलणे ऐकून त्यांना ताकद मिळाली होती. आपल्या आईला आपला दिवस कसा गेला सांगू लागले. खूप वेळ झाला होता, परंतु अजूनही सामान आले नव्हते. मुलं सारखी सारखी दरवाजाकडे बघत होती आणि मुलं आईला विचारत होती, आई, सामान कधी येणार आहे? मग कधी ते तू बनवणार? खूप भूक लागली आहे ग. सुमन त्यांना पुन्हा एकदा खोटं बोलून दिलासा देत होती. सुमन आपले तोंड साडीच्या पदरात लपवून रडत होती की कधीपर्यंत ती मुलांना खोटं बोलत राहील, कधीपर्यंत ती त्यांना चांगल्या जेवणासाठी तरसवत राहील. तिची मुलं पाणी पिऊन पिऊन आपल्या पोटाच्या वेदनेला कमी करण्याच्या प्रयत्नात लागले होते. त्यांना अशक्तपणा इतका आला होता की दोघंही मुलं जेवणाची वाट पाहून आपल्या आईच्या मांडीवर झोपून गेली. आपल्या मुलांना एवढा त्रास होताना पाहून हुंदका देऊन सुमन रडू लागली होती. तिने खोल श्वास घेतला आणि वरती पाहिले तेव्हाच तिच्या घराचा दरवाजा वाजला. यावेळी तिच्या दरवाजावर कोण येऊ शकत होते? सुमन उठली आणि दरवाजापर्यंत गेली. जसा दरवाजा उघडला, समोर तोच म्हातारा माणूस उभा होता जो त्या बस स्टॉपवर रडत होता. सुमनला पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक हसू उमटले आणि म्हणू लागला, पोरी, मी तुला केव्हापासून शोधत आहे. देवाचे आभार मानतो की शेवटी मला तुझे घर मिळालेच. सुमनने जेव्हा हे ऐकले तेव्हा तिने लगेच त्या म्हाताऱ्या माणसाकडे पाहून आत येण्यासाठी त्यांना सांगितले. तो म्हातारा माणूस आतमध्ये आला तेव्हा सुमनने त्यांना पाणी आणून दिले. त्या म्हाताऱ्या माणसाने आपल्या खिशातून पैसे काढले आणि सुमनच्या हातावर ठेवले. तेव्हाच सुमन त्यांना हैराण होऊन पाहू लागली आणि म्हणू लागली, तुम्ही हे पैसे मला परत का देत आहात? या पैशाने तर तुमच्या मुलीवर उपचार होणार होते ना? तो म्हातारा माणूस सुमनला लगेच आशीर्वाद देऊ लागला. म्हणू लागला, देव भलं करो त्या मोठ्या ऑफिसरचे, ज्याने आज त्या दवाखान्याचा दौरा केला. त्याने माझ्या मुलीला वेदनेने तडफडताना पाहिले तेव्हा त्याच्या हृदयाला पाझर फुटला. त्याला सुद्धा माझ्या एवढी मुलगी होती. तो लगेच इतर डॉक्टरांना म्हणाला की या मुलीवर आणि इथल्या इतर मुलांवर सुद्धा लगेचच उपचार करा आणि जेवढा खर्च होईल तो मी स्वतः देईल. अशा प्रकारे तू जे पैसे मला दिले होते ना, ते तसेच शिल्लक राहिले. तू सुद्धा मला एक गरजवंत वाटत होती, म्हणूनच मी तुला शोधत शोधत इथपर्यंत आलो. सुमनने त्या बाबांचे बोलणे ऐकले तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आले होते. तो म्हातारा माणूस सुमनला पैसे देऊन निघून गेला होता. पुन्हा आपल्या हातात ते पैसे पाहून सुमन रडू लागली होती. कशा प्रकारे सगळ्या अडचणी दूर होऊन जातात ना. सुमन विचारसुद्धा करू शकत नव्हती की ती किती मोठ्या परीक्षेत उतरली होती. ती लगेचच घराच्या बाहेर गेली आणि दुकानातून राशन घेऊन आली. तिने स्वयंपाक करायला सुरुवात केली. तेव्हा पदार्थांच्या सुगंध वासाने मुलं झोपेतून उठली. आईला आनंदात स्वयंपाक करताना पाहिले तर त्यांना सुद्धा खूप आनंद झाला होता. काही वेळानंतर त्या तिघांनीही पोट भरून जेवण केले आणि सुमन आपल्या देवाचे आभार मानत राहिली की तिची ही परीक्षा होती आणि ती पूर्ण प्रकारे त्या परीक्षेत उतरली होती. देवाकडून तिला आशीर्वाद मिळाला होता. 2 आठवड्यानंतर हॉटेलमधला स्वयंपाक करणारा आचारी काम सोडून निघून गेला. तेव्हा हॉटेल मालकाने सुमनला जेवण बनवायला सांगितले होते. सुमन जेवण एवढे स्वादिष्ट बनवायची की हॉटेलवर लोकांची गर्दी होऊ लागली. हॉटेल मालक खूपच खुश झाला. त्यामुळे त्याने सुमनलाच हॉटेलवर आचारी म्हणून कामावर ठेवले आणि तिचा पगार सुद्धा 4 पटीने वाढवला. हे सुमनच्या परीक्षेचे दिवस होते, जी परीक्षा देव तिची घेत होता आणि सुमन या परीक्षेत पासही झाली होती. त्यामुळे देवाने तिच्यासाठी सुखाचे, आनंदाचे दरवाजे उघडले होते. मित्र आणि मैत्रिणींनो, आपण गरजवंतांची मदत केली तर देव आपली कोणत्या ना कोणत्या रूपात मदत नक्कीच करतो. प्रकृतीचा हा नियमच आहे की कर भला तो हो भला. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा
आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.